आदरणीय आयुष्मान S.A. कांबळे गुरुजी, कर्नाटक महाराष्ट्र या सीमा भागातील मांगूर या खेडेगावात एका गरीब कुटुंबात आपला जन्म 1950 ला झाला। स्वावलंबी शिक्षण या ब्रीद वाक्याप्रमाणे आपण स्वतः कष्ट करत पुढे शिक्षण चालू ठेवले। बालविवाह होऊन सुद्धा मोहात न अडकता शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत आपण अखंडपणे संघर्ष चालू ठेवला। आर्थिक आणि सामाजिक दारिद्र्याचे चटके सोसत आपण एक प्रामाणिक आणि होतकरू शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला। सामाजिक कार्यात आपण नेहमीच 4 चौघांपेक्षा पुढे राहिलात। स्वतःच्या मुलांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना स्थिर स्थावर करणारे तुम्ही समाजातील इतर मुलांच्यावरही चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रयत्नशील राहिलात। समाजातील व्यसनाधीनतेला आळा बसावा, देवदासी सारख्या प्रथा परंपरा नाहीशा व्हाव्यात आणि आर्थिक दुर्बल घटकांना मदत व्हावी यासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलात। सकारात्मक काय निर्माण करता येईल हे ठरवून आपण आजपर्यंत संघर्ष करत आलात। आपले भाषण संभाषण हे प्रबोधनाची चळवळ पुढे नेणारे, परिवर्तनाचे भान जपणारे, बौद्ध धम्माचा प्रसार करणारे आहे। आपली 75 पूर्ण होत असताना आपल्या कार्यकर्तृत्वाला संकटाला अखंडपणे साथ देणारी आपली प्रेमळ पत्नी असायला हवी होती, पण त्यांच्या स्मृतीस आमच्याकडून विनम्र अभिवादन। आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वाला दातृत्वाला सलाम करताना आपणाला चांगले आरोग्य लावावे आणि आपण शतायुषी व्हावे हीच सदिच्छा।